जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनल वरती स्वागत आहे। पीक विम्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2,300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सर्व शेतकरी बांधवांसाठी खरोखरच दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण आज सकाळपासूनच पीक विम्याबद्दल एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महसूल मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला। आज 10 वाजेपर्यंत म्हणजेच रात्री 10 वाजेपर्यंत हेक्टरी तब्बल 35,600 रुपयांचा पीक विमा काही ठराविक तालुके आणि गावांमध्ये लागू करण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांची शेती या पात्र गावांमध्ये, तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये आहे त्यांच्यासाठी अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची पैशाची वाट बघत होते। कुणाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते तर कुणी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते। अशा परिस्थितीत आज आलेली अपडेट अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी आहे। मित्रांनो, पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। विशेष म्हणजे ही रक्कम काही ठिकाणी हेक्टरी 35,600 रुपयांपर्यंत असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे, कोणते गाव आणि महसूल मंडळ पात्र ठरलेले आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत। त्यामुळे जर तुम्ही सुद्धा पीक विम्याची वाट बघत असाल किंवा तुमच्या ओळखीचे शेतकरी याबद्दल गोंधळात असतील तर ही माहिती तुम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा। म्हणून व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा। आज रात्री 10 वाजेपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये तब्बल 35,600 रुपयापर्यंतचा पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची शेती नुकसानग्रस्त म्हणून पात्र ठरलेली आहे त्यांच्या खात्यात आज मोठी रक्कम जमा होऊ शकते। तर मित्रांनो, आज राज्यभरात एक मोठी आर्थिक हालचाल सुरू झाली आहे, कारण जवळपास 600 कोटी रुपयांचा पीक विमा आज एकाच दिवशी वितरित केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। हा संपूर्ण निधी नुकसानग्रस्त पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला असून शेतकरी बांधवांना थेट दिलासा देण्यासाठी हा पैसा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे। आता काही जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप प्रत्यक्ष सुरू सुद्धा झालं आणि अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात आधीच रक्कम जमा झाल्याचे संदेश सुद्धा येऊ लागले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा उशीर न करता लगेच तुमची बँक खाते तपासा, मोबाईलवर मेसेज आला का पासबुक अपडेट करून घ्या आणि ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते सुद्धा एकदा नीट चेक करून बघा। बऱ्याचदा पैसे जमा झाल्याचा मेसेज आपल्याला बँकांकडून येतो। पुढे या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा स्पष्टपणे पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम भेटणार, हेक्टरी किती भरपाई दिली जात आहे आणि कोणत्या आधारावर ही रक्कम ठरवण्यात आली आहे। त्यामुळे आपल्याला किती पैसे मिळणार हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात आहे तो म्हणजे नेमकं या पीक विम्यात किती पैसे मिळणार, तर ते इथे नीट समजून घेणे सुद्धा गरजेचे आहे। आता या पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी कमाल 35,600 रुपयांपर्यंत भरपाई दिली जात आहे। मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 35,600 रुपये मिळतील असं नाही, कारण ही रक्कम थेट तुमच्या पिकाच्या नुकसानावर आणि त्यांच्या टक्केवारीवर अवलंबून आहे। आता बघा,
प्रत्येक जिल्ह्यात पिकाची परिस्थिती वेगवेगळी असते. कुठे सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे, कुठे मका, बाजरी, ज्वारी यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात, तर काही भागांमध्ये कांदा, ऊस, भात किंवा खरीप किंवा रब्बी हंगामातील इतर पिके जास्त असतात. त्यामुळे कोणतं पीक घेतलं आहे आणि त्या पिकाचे किती नुकसान झाले आहे यावर तुमची भरपाई अवलंबून राहणार आहे. तर मित्रांनो, काही शेतकरी बांधवांना नुकसान कमी असल्यामुळे साधारणपणे 10,000 रुपयाची भरपाई मिळेल, तर काहींना जर जास्त नुकसान झाले असेल तर 20 ते 22,000 पर्यंत रक्कम मिळू शकते. आणि ज्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात 27,000 रुपये जमा होतील. आणि ज्यांचं संपूर्ण पीकच नष्ट झालेलं आहे त्यांना मात्र 35,600 रुपयांपर्यंतची टोटल नुकसान भरपाई भेटणार आहे. म्हणजेच ही संपूर्ण प्रक्रिया नुकसानग्रस्त क्षेत्र, पिकाचा प्रकार आणि नुकसानाच्या टक्केवारीवर आधारित आहे. आता इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घ्या, ज्याच्या पिकाचं नुकसान जितकं जास्त झालेलं आहे त्यांना तितकंच जास्त भरपाई या योजनेअंतर्गत दिली जाईल. म्हणजे ज्याचा तोटा मोठा त्यांना जास्त रक्कम मिळतील आणि ज्याचा नुकसान कमी त्यांना त्यानुसार कमी भरपाई दिली जाते. त्यामुळे भरपाई देताना सगळ्यांना एकसारखी रक्कम दिली जाणार नाही. आता प्रश्न येतो की नेमकी कोणती पिकं या भरपाईसाठी पात्र ठरणार आहे. तर या योजनेत भात, मका, हरभरा, गहू, कांदा, ऊस आणि भुईमूग या प्रमुख पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर तुम्ही यापैकी एखादं पीक घेतलेले असेल तर त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला हेक्टरी 35,600 रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते. ही भरपाई कोणत्या कारणासाठी दिली जाते हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेली असतील, पावसाचा मोठा खंड पडला असेल, पूर आला असेल, चक्रीवादळाचा फटका बसलेला असेल किंवा कीड रोगांमुळे पिकाचं मोठं नुकसान झाले असेल, तर अशा सर्व परिस्थितींमध्ये ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते. म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानासाठी ही मदत या योजनेच्या पात्र जिल्ह्याची किंवा पिकांच्या नुकसानीच्या बाबत आपण पुढे अजून माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवट बघा. तर मित्रांनो, लक्षात घ्या, आता पुढचा आणि महत्वाचा मुद्दा, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, कारण काही अटी आणि नियम सुद्धा यामध्ये लागू करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आता इथे एक गोष्ट महत्वाची तुम्ही लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना ही भरपाई भेटणारच नाही. म्हणजे जर तुम्ही यंदा पीक विमा काढलेला नसेल तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे येणार नाहीत. त्यामुळे आपल्या खात्यात पैसे का आले नाहीत असा प्रश्न पडण्याआधी तुम्ही पीक विमा भरला होता का नाही हे आधी तपासणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक केलेलं आहे. जर तुमचं बँक खातं आधार सोबत जोडलेलं नसेल तर डीबीटीच्या माध्यमातून पैसा जमा होऊ शकणार नाही. त्यामुळे आधार लिंकिंग अपूर्ण असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 7/12 उतार्यावर पिकाची नोंद असणं सुद्धा महत्वाचं आहे. आता मी हे अनेक वेळा सांगतो की आणि पुन्हा एकदा सांगतो, तुमचा 7/12 पिकाची नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे. यासोबतच ई पीक पाहणी करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही ई पीक पाहणीच केली नसेल तर कितीही नुकसान झालं तरी तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. तसंच जर तुमच्या शेतामधील पिकाचे मोठे नुकसान झालेले असेल तर त्याची तक्रार नोंदवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. फक्त नुकसान झालं म्हणजे आपोआप पैसे मिळतील असं नाही. योग्य वेळी तक्रार नोंदवलेली नसेल तर भरपाई मिळण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी एकदा नीट तपासून घ्यावं की तुम्ही पीक विमा भरलेला आहे का, बँक खातं आधार सोबत लिंक केलेलं आहे का आणि 7/12 पिकाची नोंद केलेली आहे का, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे का. ज्या शेतकऱ्यांकडे ही सगळी प्रक्रिया पूर्ण असेल तर अशा पात्र शेतकऱ्यांनाच ही नुकसान भरपाई मिळू शकते. त्यामुळे जर सगळ्या अटी तुम्ही पूर्ण केलेल्या असतील तर
निश्चित तुम्हाला हे पीक विमा मिळणार आहे. पीक विमा वाटप ही प्रक्रिया कशी आहे, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार नाही. पीक विम्याचे वाटप टप्प्याटप्प्याने केले जाते. काही जिल्हे आणि काही तालुके अजूनही प्रकरण प्रलंबित आहे, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना थोडा उशीर लागू शकतो. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे कधीपर्यंत जमा होतील याबद्दलची माहिती आपण इथे पाहणार आहोत. आता अनेकांना प्रश्न पडतो की नेमका आपले पैसे आले की नाही. यासाठी सोपे मार्ग आहेत. तुम्ही CSC पोर्टलवर जाऊन पीक विम्याची स्थिती तपासू शकता. याशिवाय पीक विम्याशी संबंधित माहिती, बँक खात्याची स्थिती किंवा थेट कृषी सहाय्यकांकडून सुद्धा तुम्ही खात्री करून घेऊ शकता आणि तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही हे सुद्धा तुम्ही तपासू शकता. आता सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा वाटप प्रत्यक्षात सुरू झालेला आहे. विशेष करून खालील जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी बंपर खुशखबर दिलेली आहे. तर या जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होऊ लागले आहेत. ते जिल्ह्याची नावे आहे नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. म्हणूनच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यांमधील शेतकरी असाल तर आजच तुमच्या बँक खात्यात चेक करून घ्या आणि तुम्हाला मेसेज आला की ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील. आता जर तुम्ही लातूर जिल्ह्यातील असाल किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी महत्त्वाची बातमी, कारण या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यात वर्ग करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तसेच खालील जिल्ह्यांमधील सुद्धा पीक विम्याचे पैसे हळूहळू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड व रत्नागिरी. जर या जिल्ह्यांमधील एखादा शेतकऱ्याला अजूनही पीक विमा रक्कम मिळालेली नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही, कारण यासाठी एक सोपा मार्ग उपलब्ध आहे. तुम्ही थेट 144447 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. या नंबरवर संपर्क केल्यावर तुमचा पीक विमा का अडकला, कोणत्या कारणामुळे अडकला हे सगळं तुम्ही समजून घेऊ शकता. आता दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अजून सुद्धा पीक विम्याचे वाटप पूर्णपणे सुरू झालेले नाही. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे या भागातील शेतकरी बांधवांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. मात्र काळजी करू नका, कारण ज्या पद्धतीने इतर जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेले आहे त्याच पद्धतीने या जिल्ह्यांना सुद्धा लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, कालावधी किती लागणार आहे? आजपासून जे पैसे खात्यामध्ये येत आहेत ते 2024 आणि 2025 या कालावधीतील पिकांच्या नुकसानीसाठी दिले जात आहे. नुकसानाचे प्रकार: अतिवृष्टी, पावसाचा खंड, पूर परिस्थिती किंवा उत्पादनातील घट. यामुळे ज्यांना नुकसान झालेलं आहे त्यांना हा लाभ मिळत आहे. वेळ: सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पोहोचणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.